स्लाइड बघा. म्हणजे कम्युनिकेशन होणं म्हणजे काय होणं, तर संदेश वहन होणं, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणापर्यंत जाणं आणि त्यांना ते समजणं, हा या प्रोसेसचा भाग आहे. असं नाही समजा आपण काहीतरी आपल्याला वाटतं आणि आपण ते मांडलं पण तिथपर्यंत पोहोचलंच नाही. बरं समजा पोहोचलं, त्यांना ते समजलंच नाही आणि त्यांना समजलेलं आपल्याला समजलं नाही, तर तिथे कोणत्या स्वरूपाचं कम्युनिकेशन झालं नाही, हे लक्षात घ्या. म्हणून ते एक मेकॅनिझम म्हणून आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. सो व्हॉट इज द प्रोसेस ऑफ कम्युनिकेशन? काय प्रोसेस आहे बघा. तर तुम्हाला एक सर्कल दिसेल, एक सायकल दिसेल. त्याच्यात सगळ्यात वरती असतो सेंडर, जो संदेश पाठवणारा आहे. त्यानंतर पुढे मेसेज जातो. पण मेसेज जातो म्हणजे काय होतो, एनकोडिंग होतं. बघा, एनकोडिंग होणं म्हणजे काय होणं. आता माझ्या डोक्यात एखादी कल्पना आहे, ती काय जशी तशी मी काय म्हणलं की डोक्याला डोकं लावलं म्हणजे दुसऱ्या डोक्यात ती कल्पना गेली, असं होणार नाही. बघा, तर मला तो मेसेज एका विशिष्ट कोडमध्ये काय करावं लागणार आहे, त्याचं संकेतीकरण करावं लागणार आहे, एनकोडिंग त्याचं होणार आहे. आणि ते संकेतीकरण करायचं म्हणजे मला काही सिम्बॉल्स वापरायचे किंवा एखाद्या गोष्टीसाठी मला काय करावं लागेल, तर त्यासाठी मला काही ध्वनी संकेत एकत्र आणावं लागतील. म्हणजे ध्वनी संकेत मी एकत्र आणेल, त्याला एक अर्थ असणार आहे आणि ते अर्थ मध्ये काय होणार, तो मेसेज आपण काय करणार आहे, क्रिएट करणार आहे. म्हणजे अर्थ बंधन त्या ठिकाणी होतं आणि ज्यावेळेस ते अर्थ त्यामध्ये असतो दडलेला, त्यामध्ये समाविष्ट असलेला किंवा त्याला दिलेला अर्थ, मग ते एका चॅनलच्या माध्यमातून काय होतं, एका म्हणजे चॅनल म्हणजे एक माध्यम, एका माध्यमातून ते दुसऱ्यापर्यंत पोहोचतं. जसं की प्रसार माध्यम असेल किंवा तुमचं सोशल मीडिया असेल, समाज माध्यमातून आपण काय करतो, आपल्याला जे काही शुभेच्छा फलक असतील, शुभेच्छा असलेले जे काही फोटोज असतील किंवा अशा संदेश आपण पाठवत असतो एकाला, किंवा कॉपी पेस्ट त्या स्वरूपात पण केलं जातं, तर ते त्या रिसिव्हर पर्यंत पोहोचतं. ठीक आहे. आता एखाद्यापर्यंत पोहोचतं, समजा पोहोचलं की नाही पोहोचलं आपल्याला कसं कळतं, समजा 2 रेषा जर असल्या तर त्या रेषेने आपल्याला समजतं की त्यांच्यापर्यंत पोहोचलाय. पण त्यांनी पाहिलाय की नाही पाहिलाय आपल्याला कसं कळतं, एखादा मेसेज त्यांनी बघितला की नाही बघितलाय आपल्याला कसं कळतं, सांगा मला. येस, ठीक आहे. ते लाईन्स दिसतात ना सर, 2 रीड केल्याच्या, त्या ब्ल्यू लाईन्स दिसतात, बरोबर ना, जशा आपलं फेंट ब्ल्यू लाईन्स दिसतात, 2 डॉट झाले. आपण नुसतं पाठवलं असेल तर एकच ओकेची लाईन येते, बरोबर. तर 2 येतात आणि त्यांनी पाहिल्यानंतर ते ब्ल्यू होऊन जातात, बरोबर. म्हणजे काय होतं, त्यांना पोचलंय. पण आता त्यांना पोचलं म्हणजे त्यांच्या डोक्यात ती ट्यूब पेटली की नाही पेटली आपल्याला कसं कळणार आहे. समजा आपण समोरच्याला गुड मॉर्निंग किंवा गुड आफ्टरनून जर आपण पाठवलं, त्यांना ते पोचलं, पण त्याचा रिप्लाय जर आला तरच मानता येईल की ते संदेशवहन झालं, अदरवाईज संदेशवहन झालंच नाही. म्हणजे अजूनही समोरचा व्यक्ती रागातच आहे असाच अर्थ होऊ शकतो. म्हणजे त्या सेंडर पर्यंत किंवा संदेश पाठवणाऱ्यापर्यंत जर काही त्याचा रिप्लायच आला नाही तर समजायचं की काहीतरी कुठंतरी बिघडेल आहे, बरोबर. एक तर त्या चॅनलच्या माध्यमातून बिघडेल असेल किंवा त्या व्यक्तीच्या मनात काहीतरी मेकॅनिझम मध्ये बिघडा असेल असं आपण म्हणू शकतो. ठीक आहे. तर मग हे एक सर्कल किंवा हे जे काही सायकल आहे, ही सायकल समजून घ्या. ओके. तर त्यानंतर हे तुम्ही तुमच्याकडे स्क्रीनशॉट काढून ठेवा. मी ते लेक्चर पण रेकॉर्ड करतोय त्यामुळे त्याची अडचण नाही. टाइप्स ऑफ कम्युनिकेशन बघा. आता पीपल कम्युनिकेट विथ ईच अदर इन अ नंबर ऑफ वेज दॅट डिपेंड अपॉन द मेसेज अँड द कॉन्टेक्स्ट इन विच इट इज बिंग सेंड. तर विविध मार्ग आहेत तुम्हाला कम्युनिकेट करण्याची किंवा तुमचा जो काही विचार आहे, तुमचा जो काही थॉट आहे तो दुसरीपर्यंत पाठवण्याचे काय आहेत, खूप विचार आहेत. बघा, समजा एखाद्याला जर काही काम सांगितलं दुकानातून 1-2 वस्तू घेऊन या म्हणून, आणि जर जाणारा एकदम हातपाय आपटीत जर गेला तर आपण समजायचा तो खूप आनंदामध्ये दुकानात गेलेला आहे, बरोबर ना. नाही,
रागातमक राग म्हणजे त्याला ते अनेक छिन्न तिथपर्यंत गेलेलं आहे असं त्याचा अर्थ होतो. म्हणजे हातपाय आपटीत गेला, मलाच कामं सांगा, त्या दुसऱ्याला कोणाला कामं सांगायला नको वाटतं यांना असं. तर तो एक मेसेज त्यातून कम्युनिकेट होतो, त्याच्या ऍक्शन थ्रू, त्याच्या बॉडी लँग्वेज थ्रू तो मेसेज तिथपर्यंत पोहोचतो, ज्यांच्यापर्यंत पोहोचायचा त्यांच्यापर्यंत, बरोबर. अँड इट्स कॉन्टेक्स्ट इन विच इट इज बिंग सेंट. त्या सिच्युएशनला तिथे किंवा जी कंडिशन आहे त्या कंडिशन मध्ये त्या मेसेजचा एक अर्थ असतो. बघा, त्याचा एक मिनिंग त्याचा त्या कॉन्टेक्स्ट मध्ये एक वेगळा लावता येऊ शकतो. टाइप्स ऑफ कम्युनिकेशन बेस्ड ऑन द कम्युनिकेशन चॅनल्स युज्ड आर verbal communication and a non-verbal communication. So what do you mean by verbal communication and then non-verbal communication? वर्बलचा अर्थ होतो शाब्दिक स्वरूपाचं संप्रेषण, शब्द, संवाद, त्यानंतर असलेले आपले ध्वनी, म्हणजे शब्दापेक्षा मोठा घटक असेल, म्हणजे वाक्प्रचार असेल, वाक्य असेल, वाक्यांश असेल, एखादा पॅराग्राफ असेल, हे अशा स्वरूपाचं जर कम्युनिकेशन असेल तर ते वर्बल कम्युनिकेशन आहे. आता तुमच्या समोर जे दिसतंय, माझा आवाजही तुम्ही ऐकता, प्लस तुम्हाला स्क्रीनवरती त्या स्लाइड्स पण दिसत आहेत, त्यातला मॅटर पण दिसतोय, त्यातला कंटेंट पण दिसतोय, शब्द दिसत आहेत, म्हणजे काय आहे, हे वर्बल कम्युनिकेशन आहे. आणि ज्या वेळेस एक्सप्रेशन तुम्हाला दिसत आहेत, बघा, काय समोरचा किती पेटेले किंवा किती राग आलेला आहे किंवा काय चेहऱ्यावरती हास्य आहे, हे फक्त त्याच्या एक्सप्रेशननी कळतं, त्याच्या हातवाऱ्यांनी कळतं, बरोबर, त्याच्या डोळ्यांच्या एक्सप्रेशननी कळतं, बरोबर. दॅट इज व्हॉट, दॅट इज नॉन वर्बल कम्युनिकेशन. युअर बॉडी लँग्वेज, युअर विजिबल पार्ट्स दॅट यू कॅन यूज टू कम्युनिकेट, म्हणजे ओरली आणि रिटर्न हे जे कम्युनिकेशन आहे ते वर्बल मधला येतं, पण इथे नॉन वर्बल मध्ये विदाउट युझिंग अ सिंगल वर्ड यू कॅन कम्युनिकेट. म्हणजे शब्दांना वाचून कळले, शब्दांच्या पलीकडले, असं जे आहे, म्हणजे शब्दांच्या पलीकडचं कळू शकतं शब्द न वापरता. म्हणजे डोळ्यांनी होणारं कम्युनिकेशन असेल, भुवयांनी होणारं कम्युनिकेशन असेल, किंवा बायको असं जर असं बांगड्या जर असं वरती केलं ना, असं करून जर हा काय म्हणले, दॅट काइंड ऑफ कम्युनिकेशन. तर हे काय आहे, त्यातून एक पवित्रा, त्यातून एक आक्रमकता, किंवा जो एक ज्याला स्टँड पॉइंट म्हणतो, हा त्यातून कळू शकतो. दॅट इज अ पार्ट ऑफ नॉन वर्बल कम्युनिकेशन. ओके, तर हे दोन्ही प्रकार हे काय पूर्णपणे दोन वेगळे वॉटर टाईट कंपार्टमेंट्स आहेत असं आपल्याला म्हणता येणार नाही. तर हे एकामेकामध्ये मिक्स्ड अप असतात. की मला 1 तास म्हटलं की फक्त बोला आणि बोलत राहा, हातपाय बांधून ठेवले तर मला बोलता येणार नाही, मला डोक्याने कशाने तरी असं बोलावं लागेल, कारण आपले हावभाव हे त्यामध्ये येत असतात. ते म्हणजे आपण ठरवून काही गोष्टी होतात असं नाही, पण ते आपल्या बोलण्यातला किंवा सांगण्यातला त्याचा एक तो अविभाज्य घटक आहेत, त्यातून आपण एक्सप्रेस करतो. ठीक आहे, तर तसंच फक्त हावभावच करायचे, बोलायचंच नाही असं पण करता येणार नाही. तर दोन्ही गोष्टी त्यामध्ये महत्वाच्या आहेत, तितक्याच महत्वाच्या आहेत. आता समजा एखादा फोनवर बोलत असला, मोठ्याने खूप मोठ्या आवाजामध्ये बोलतोय आणि बोलताना हातवारे करतोय, पण ते फोन मधल्या माणसाला ते दिसत नसतं, पण तरी त्याला ते हातवारे तो करत असतो, स्वतःच्या समाधानासाठी म्हणा किंवा स्वतःच्या प्रकटीकरणासाठी म्हणा. वर्बल कम्युनिकेशन. बरं, आता वर्बल कम्युनिकेशन इट रेफर्स टू द फॉर्म, हे सगळ्या नोट्स काढून घ्या बरं का तुमच्याकडे. इट रेफर्स टू द फॉर्म ऑफ कम्युनिकेशन इन विच मेसेज इज ट्रान्समिटेड वर्बली. ज्या फॉर्म मध्ये किंवा ज्या प्रकारामध्ये, ज्या स्वरूपात आपला मेसेज पाठवला जातो, ट्रान्समिट होतो, जर शब्दाच्या स्वरूपात किंवा ध्वनीच्या स्वरूपात जर मेसेज जात असेल, पोचत असेल, तर ते झालं शाब्दिक स्वरूपाचं संप्रेषण. मी काय सांगतो तुम्हाला कळलं का, समजलं का? हो सर. हा, मग आता मी जे तुम्हाला संप्रेषणासाठी जे माध्यम वापरलं, जे माझा जो आवाज तुमच्यापर्यंत पोहोचला, तर तो त्याच्यामधला काय आहे तर ओरल कम्युनिकेशनचा भाग झाला. ओके,
म्हणजे वर्बल मध्ये काय येतं तर ओरल आणि रिटन कम्युनिकेशन येतं. यातलं जो बोलण्याचा भाग आहे किंवा जो ध्वनीचा भाग आहे साऊंड, तो काय आहे तोंडी बोलणं असेल, ओरल कम्युनिकेशन. कम्युनिकेशन इज डन बाय वर्ड ऑफ माउथ अँड अ पीस ऑफ रायटिंग. बघा, म्हणजे एका लिखित संदेशाच्या माध्यमातून काय करू शकतो आपण, तिथे एक म्हणजे आपण लिखित संदेशाच्या माध्यमातून आपल्याला कळतं की असं असं आहे या ठिकाणी, आणि आपल्याला ते वाचून आपण काय करू शकतो, त्याचा अर्थ लावू शकतो. तो म्हणजे तिथेच त्या प्रकारचा संदेश वहन होतो, संप्रेषण होतं. काही बोलून सुद्धा त्या प्रकारचं केलं जाऊ शकतं. नुसतं तोंडी बोलून, आता मी तुमच्याशी बोलतोय, तुम्ही ऐकताय, यातून एक कम्युनिकेशन होतंय, आणि तुम्ही स्क्रीनवरती पाहताय आणि वाचताय, त्यातूनही एक प्रकारचं कम्युनिकेशन होत असतं. आता चांगलं प्रभावीपणे बोलता येण्यासाठी, संदेशवहन करण्यासाठी आपल्याला काय करता आलं पाहिजे, तर सोपी सोपी वाक्य, सोपे सोपे एक्सप्रेशन आपल्याला येता आले पाहिजे. तर त्याचा एक ऍक्रोनिम त्याने वापरलेला आहे की आपल्याला संदेशवहनाचा कीच काढता आला पाहिजे. KISS इन द सेन्स कीप इट शॉर्ट अँड सिम्पल. इंग्रजी बोलताना किंवा इंग्रजी लिहिताना, शिकताना सुद्धा आपल्याला त्या इंग्रजीचा किस काढता आला पाहिजे. दॅट इज व्हॉट कीप इट शॉर्ट अँड सिम्पल. जे वाक्य सुटसुटीत, सोपी असावीत, छोटी असावीत. एक्सप्रेशन्स किंवा जे आपण तोंडी बोलतो तेही एकदम छोटं आणि संवादी स्वरूपाचं असावं, सुसंवादी स्वरूपाचं असावं. हा त्यातला एक मेसेज जो आहे तो आपण कन्सिडर केला पाहिजे. ओरल आणि रिटन कम्युनिकेशन दोन्ही यामध्ये आहे, आणि दोन्ही सध्या आपण करत आहोत. तुमच्या समोर स्क्रीनवर दिसणारं ते रिटन आहे, आणि जे मी बोलतोय, जे परफॉर्म करतो ते ओरल आहे. ठीक आहे. ओरल कम्युनिकेशन. So in oral communication, spoken words are used. It includes a face-to-face conversation, speech, telephonic conversation, video, radio, television, voice over internet. बघा, विविध माध्यमातून आपण शाब्दिक आणि त्यातल्या त्यात काय तोंडी स्वरूपाचा आपण काय करतो, मौखिक स्वरूपाचा संवाद होत असतो. रेडिओ कानाला लावून सुद्धा आपलं काय होतं, समोरचा काय म्हणतोय, किती स्कोर रन झाला ते सांगू शकतो, आहे का नाही. त्याला काय आपल्याला लगेच हेच पाहायची गरज नसते, चित्र व्हिज्युअल्स पाहण्याची गरज नाही. किंवा एखादं रेकॉर्डेड भाषण आपण ऐकू शकतो, एखादं मुलाखत आपण पाहू शकतो, त्यातूनही आपलं काय होऊ शकतं, ते पाहून आपण कळू शकतो. अहो, लोक एखादं मोबाईलवरती कीर्तन सुद्धा ऐकतात. इव्हन मनोरंजन करायचं म्हटलं तरी इंदुरीकर महाराजांचं कीर्तन ऐकतात ते, आणि त्यातून त्यांचं बऱ्यापैकी म्हणजे बाबा जेवढे चिमटे काढतील तेवढं त्यांचं चांगल्या प्रकारचं मनोरंजन होतं. ठीक. सो कम्युनिकेशन इज इन्फ्लुअन्स बाय पिच, व्हॉल्यूम, स्पीड अँड क्लॅरिटी ऑफ स्पीकिंग. हे बोलण्यात एक पिच असते, एक पट्टी, एक व्हॉल्यूम, तुमचा आवाजाचा चढ उतार असेल, गती असेल, स्पीड अँड क्लॅरिटी ऑफ स्पीकिंग. बघा, तुम्ही किती स्पष्टतेनं, किती क्लॅरिटीनं बोलतात, हाही भाग त्यामध्ये म्हणजे लक्षात घेण्याजोगा आहे, कन्सिडर करण्याजोगा आहे. त्या गोष्टीचा संप्रेषणावरती, संदेशन वहनावरती इम्पॅक्ट पडत असतो, इन्फ्लुअन्स होत असतो, त्याचा प्रभाव पडत असतो. ओके, आर यू गेटिंग द पॉइंट ऑर नॉट, स्टुडंट्स? येस सर. Okay, fine. So what are the advantages of oral communication? It brings a quick feedback. लगेच तुमचा फीडबॅक येतो. मी आता विचारलं, समजलं का, लगेच तुमचा फीडबॅक येतो. ओके. So in face-to-face conversation, by reading facial expression and body language, one can guess whether he or she should trust what is being said or not. जे काय सांगितलंय किंवा जे काय बोललोय ते समजलंय की नाही, हे व्हर्बल सायन्सने सुद्धा आपल्याला कळू शकतं, समोर ऑब्झर्वेशन करून, फेस टू फेस कॉन्व्हर्सेशन मध्ये. आता हे तसं पाहायला गेलं तर फेस टू फेस कॉन्व्हर्सेशन नाही म्हणता यायचं, काही वेळेस फेस ऑफ आपण करू शकतो, व्हिडिओ ऑफ केला जातो, आणि या गोष्टीमुळं काय होतं की ते फेस टू फेस कम्युनिकेशन म्हणता येणार नाही. पण तुमच्या चेहऱ्याचे एक्सप्रेशन पाहण्यासाठी तुम्हाला तुमचा व्हिडिओ चालू करावा लागेल, आणि त्यावेळेस मग इकडे आपण बघू शकतो किंवा ते समजून घेऊ शकतो. बघा, तर
हावभाव सुद्धा तुमचे कळून घेता येऊ शकतात. बॉडी लँग्वेज तुमची घेता येते आणि त्यातून आपण अंदाज लावू शकतो की समोरच्याला ते कळलंय की नाही कळलंय, का डोक्याच्या वरून गेलंय. बरोबर. त्याचे डिसएडव्हान्टेजेस पण काही कन्सिडर केलेले आहेत. तोही आपल्याला विचार करता येईल. बघा, इन फेस टू फेस डिस्कशन user is unable to deeply think about what he is delivering, so this can be. काय होतं की बोलताना मला एवढं विचार करून बोलता येईलच किंवा मी विचार करून बोलेलच असं नाही. आता ह्या क्षणाला मला जे काही चांगलं बेस्ट सुचतंय ते मी तुमच्या समोर मांडतोय. बरोबर. पण याच्याही पेक्षा तुम्हाला रायटिंग मध्ये खूप स्कोप असतो. रायटिंग म्हणजे तुमचं जो लिखाण असतं ही अतिशय विचारबद्ध प्रक्रिया असते, हे लक्षात घ्या. तुमचं लिखाण इथे तुम्ही काय करू शकता, 2-3 वेळेस काय करू शकता, ते रिथिंक किंवा रिफ्रेश तुम्हाला करता येईल. अदरवाईज सो दिस कॅन बी काउंटेड ऍज अ फॉल्ट. म्हणजे एक प्रकारचा त्याच्यामध्ये दोष राहू शकतो असं नाही, त्यात दोष राहू शकतो आपल्या स्पीकिंग मध्ये, पण तुम्ही रायटिंग मध्ये ते करेक्ट करू शकता. सो व्हॉट इज रिटन कम्युनिकेशन? रिटन कम्युनिकेशन, रिटन साइन्स और सिम्बल्स आर यूज टू कम्युनिकेट. मग ABCD EFG वगैरे या जे काही रिटन साइन्स किंवा सिम्बल्स आहेत, वर्ड पिक्चर्स आहेत, हे तुम्ही काय करू शकतात, ग्राफ्स तुम्ही वापरू शकतात आणि त्याद्वारे काय होतं, संदेशवहन होत आहे. इन रिटन कम्युनिकेशन मेसेज कॅन बी ट्रान्समिटेड वाया ईमेल, लेटर, रिपोर्ट, मेमो. तर मेमो, रिपोर्ट, लेटर, ईमेल किंवा एखादं पत्र याच्या माध्यमातून काय होतं, संवाद होत असतो. त्या माध्यमातून संप्रेषण होत असतं. काय माझा जस्ट नाही नाही मला एक सांगा,
So you can administer the advantages and disadvantages of written communication. A message can be edited and revised. Written communication provide a record and backup. A written message enables a receiver to fully understand it and send appropriate feedback. बघा, तर त्याचा महत्वाचा फायदा असा म्हणता येईल रिटन कम्युनिकेशनचा की ते एक मोस्ट कॉमन फॉर्म आहे बघा, आणि बिझनेस कम्युनिकेशन मध्ये वापरला जातो. ईमेलमध्ये, लेटरमध्ये, रिपोर्टमध्ये, मेमोमध्ये हा प्रामुख्याने वापरला जातो, वापरला गेलेला आहे. हा मेसेज आपण वारंवार एडिट आणि रिवाइज करू शकतो, रीरीड करू शकतो बघा, त्याचा बॅकअप घेऊ शकतो आणि आपण लिहिलेलं आपण काय करू शकतो, सेव्ह संग्रहित करू शकतो. लक्षात घ्या, तसा जो आपला स्पोकन मेसेज आहे किंवा आपण जो साऊंड आहे तोही आपला रेकॉर्ड करता येतो, तो चेंज नाही करता येत. वन्स इट इज स्पोकन ते काय परत बदलता येणं शक्य नाही. तेवढं पण कॉपी करून तेवढं कट करून दुसरा पीस टाकणं हे नंतर करता येतं. पण रिटर्नचा फायदा असा असतो की ते आपल्याला अप्रोप्रिएट याच्यानुसार आपण काय करू शकतो, रिथिंकिंग करून पुन्हा पुन्हा ते पाठवता येतं, घेता येतं. सो हिअर यू कॅन सी दॅट अँड द नेक्स्ट इज हिअर त्याचा डिसएडव्हान्टेजेसचा विचार जर केला, सो रिटन कम्युनिकेशन डझंट ब्रिंग इन्स्टंट फीडबॅक. हा, तर रिटन कम्युनिकेशन मध्ये तुम्हाला इन्स्टंट लगेच फीडबॅक मिळत नाही, त्याचं लगेच उत्तर येत नाही बघा. तर एखादा तुम्ही समजा न्यूजपेपर वाचता तुम्ही, लोकसत्ता, सकाळ, लोकमत वगैरे, तर त्या म्हणजे लेटर्स टू द एडिटर्स किंवा त्याच्यामध्ये वाचकांची पत्र असतात, तर हे तुम्हाला 2 दिवसांनी 4 दिवसांनी पाहायला मिळतात. एखादं म्हणजे तुमचं संपादकीय आला असेल, त्या संपादकीयवरती जर एखादं तुम्हाला लिहायचंय 10 ओळी, 8 ओळी, 2-4 ओळी असं, तर ते लगेच इन्स्टंट तिथे येत नाही. तर दुसऱ्या दिवशीच्या तिसऱ्या दिवशीच्या कॉपीमध्ये ते येऊ लागतं. ठीक आहे, तर इट टेक मोर टाइम टू इन कंपोजिंग अ रिटन मेसेज ॲज कम्पेअर्ड टू वर्ड ऑफ माउथ अँड नंबर ऑफ पीपल स्ट्रगल्स फॉर रायटिंग ॲबिलिटी. काय होतं की सगळ्यांकडेच ती लेखन क्षमता तितकीशी विकसित नसते आणि त्यामुळं त्यांना ह्या गोष्टीमध्ये काय होतं, तर अडचण येऊ शकते. प्रत्येकाला चांगलं लेखन कौशल्य अवगत नसतं, हाही विचार या ठिकाणी महत्वाचा आहे, याचा आपण विचार करावा. तर याचबरोबर नॉन व्हर्बल कम्युनिकेशनचा आपण एक विचार करायला पाहिजे प्रामुख्याने. तर नॉन व्हर्बल म्हणजे काय येतं हे तुमच्या समोर बऱ्यापैकी आलं असेल. थ्रू द पिक्चर यू कॅन आयडेंटिफाय, यू कॅन अंडरस्टँड व्हॉट इट शुड बी or what you can think of non-verbal communication. So non-verbal communication is the sending or receiving of wordless messages. शब्दहीन, संवादहीन, लेखनहीन, ध्वनिहीन अशा स्वरूपाचं जे संदेशवहन आहे, that is what? That is non-verbal communication. You can see different expression on faces. बघा, त्या चित्रातून तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे एक्सप्रेशन्स दिसत आहेत का? हो सर. हा, बघा, वेगवेगळे एक्सप्रेशन्स आहेत, फिलिंग्स आहेत, ते तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर दाखवू शकतात. राग दाखवू शकतात, भीती दाखवू शकतात, हसू दाखवू शकतात, बरोबर, एक प्रकारचा खोडकरपणा दाखवू शकतात, खूपच तुम्ही दमले असंही दाखवू शकतात, तुम्ही खूपच असं रागाने बघताय असंही तुम्हाला दाखवता येतं, बरोबर, किंवा हॅपी फेस ते पण आपल्याला करता येतं. सो सच ॲज जेस्चर्स, बॉडी लँग्वेज, पोस्चर, tone of voice or facial expression is called non-verbal communication. तर हे सर्व नॉन व्हर्बल कम्युनिकेशन मध्ये जातं किंवा त्यामध्ये कन्सिडर केलं जातं. सो जेस्चर मध्ये काय येतं, तर जेस्चर मध्ये तुमचं जे काय फेशियल एक्सप्रेशन आहे, आय कॉन्टॅक्ट आहे बघा, तुमचं बॉडी मुवमेंट आहे, मुवमेंट ऑफ हेड असेल, भुवया असेल, किंवा इतर नाक मुरडणं हा सुद्धा एक एक्सप्रेशन असतो. त्याचा अर्थ काय असतो की आम्हाला हे बिलकुल आवडत नाही असं आपण करणं, तर ते सुद्धा काय आहे, एक प्रकारचं जेस्चर आहे.
म्हणजे तिरकं पाहणं, हे करणं ते करणं, ही म्हणजे मुलींच्या बाबतीत जे आहे ना, तर हे एक्सप्रेशन्स खूप म्हणजे आपण ज्याला म्हणतो की प्रकर्षानं वापरले जातात. बघा, बॉडी लँग्वेजचा एक भाग असतो, म्हणजे सगळे तुमच्या बॉडी लँग्वेज म्हणजे पूर्ण देहबोलीचा एक भाग, की आपण बोलताना आपलं पूर्ण शरीराची सहमती त्यामध्ये असते. बघा, आणि पूर्ण आपलं शरीर कम्युनिकेट करत असतं, बरोबर ना. तर विशिष्ट कोणत्या पार्ट पण आपला कम्युनिकेट करून घ्यायचंय, हा पण एक काय असतो याच्यातला भाग असतो, बरोबर. अँड पोस्चर, तुम्ही कसे उभे आहात, तुम्ही कसे बसलेले आहात, किती ताट मानेनं तुम्ही बसलेले आहात, किंवा एकदमच फार असं असं पुढे वाकून किंवा असं वाकडं तिकडे होऊन जर तुम्ही बसले असं केलं, तर ते काय होतं, त्यातून काही मेसेज कम्युनिकेट होत असतो. बघा, बोलण्याचा आवाज, टोन, युअर टोनल क्वालिटी, यावर सुद्धा काय होतं, एक याचा पण एक इम्पॅक्ट पडत असतो. अरे भाऊ, साखर आणली का, तिकून जर उत्तर आलं, हा आणली ना मग, तर यातून एक वेगळा मेसेज जातो. म्हणजे यातून आणली ना म्हणजे काय, म्हणजे माझी इच्छा नसताना मला तुम्ही पाठवलं, मला तुम्ही जायला लावलं, हा एक भाग त्याच्यातून त्या टोन मधून येतो. ओके. और फेशियल एक्सप्रेशन, चेहऱ्याच्या आपल्या विविध प्रकारचं दर्शन त्यातून होऊ शकतं. नॉन व्हर्बल कम्युनिकेशन इज ऑल अबाउट द बॉडी लँग्वेज ऑफ स्पीकर. तुमचं बॉडी लँग्वेज, देहबोलीचा जो काय भाग आहे, हा सगळा अशाब्दिक स्वरूपाच्या संप्रेषणामध्ये समाविष्ट आहे. सो नॉन व्हर्बल कम्युनिकेशन हॅव दी फॉलोइंग 3 एलिमेंट्स. तर याच्यात 3 एलिमेंट्स येतात. मला वाटतं त्याच्यामध्ये तसे आता इथे जे दिसतात, याच्या व्यतिरिक्त आणि जे एकदमच तुम्ही थेरॅटिकल पॉइंट ऑफ व्ह्यूने गेलं, तर त्याचे म्हणजे प्रॉक्सेमिक्स, त्यानंतर क्रोनेमिक्स, आणि या स्वरूपाचे आहेत. अपिअरन्स आहे, बॉडी लँग्वेज आहे, हे काही भाग त्याच्यामध्ये जातात, बरोबर. त्यानंतर कायनेसिक्स म्हणून एक आहे. तर कायनेसिक्स मध्ये हे सगळे येतात, तुमचे जेस्चर, बॉडी लँग्वेज, पोस्चर, टोन ऑफ व्हॉइस, फेशियल एक्सप्रेशन. त्यानंतर जे क्रोनेमिक्स आहे त्याच्यामध्ये टाइम येतो, टाइम मॅटर किंवा टाइम फॅक्टर. एखादी व्यक्ती तुमच्यापर्यंत आली, तर तुम्ही त्या व्यक्तीला किती एंटरटेन करतात, किंवा तुम्ही त्या व्यक्तीला किती वेळ देतात, किंवा काय, की लगेच म्हणता याचं उठा, जो आवडला दंडी गाता, असं म्हणजे दॅट इज व्हॉट इट डिपेंड्स ऑन द थिंग. त्यानंतर त्याच्यामध्ये डिस्टन्सचा एक पार्ट असतो. तर डिस्टन्स म्हणजे काय, तर जेवढं आपण जवळची व्यक्ती असते, म्हणजे सायकोलॉजिकल डिस्टन्स कमी असतं, मेंटल डिस्टन्स कमी असतं, तेवढं आपण तेवढं फ्रँकली त्यांच्याशी कम्युनिकेट करू शकतो. ते जसं जसं काय होतं की फॉर्मल बनतं, डिस्टन्स त्यामध्ये जास्त असतं, बरोबर. म्हणजे एक अधिकारी व्यक्तीशी बोलायचं म्हणलं की ते डिस्टन्स जास्त जास्त वाढत जातं, आणि त्याप्रमाणे आपण त्या प्रकारचा डिस्कोर्स, त्या प्रकारचा डायलॉग हा बदललेला आपल्याला दिसून येतो. सो अपिअरन्स, आता अपिअरन्स ऑल्सो मॅटर्स. अपिअरन्स सुद्धा त्याच्यामध्ये काय करत असतं, मॅटर करत असतं. इट मॅटर्स अ लॉट. तुमचा जो क्लोथिंग सेन्स असेल, तुमचे हेअरस्टाईल असेल, नीटनेस असेल, त्यानंतर यूज ऑफ कॉस्मेटिक्स, पावडर वगैरे, भानगडी वगैरे लावा, हे करा, ते सगळं त्यामध्ये येतं, आणि त्याच्यावरून सुद्धा एक प्रकारचा अपिअरन्स वरून येऊ शकतं. डोंट जज अ बुक बाय इट्स कव्हर, असं एक तुम्ही वाक्य वाचलं असेल त्या याच्यामध्ये, म्हणजे टीव्ही काय जाहिरात येतात ना त्याच्यामध्ये, ते एकदम असं शुभ्र स्वरूपाचं एकदम असं ड्रेस घातलेले असते, आणि तिने म्हणते की मला या ठिकाणी खूप चांगलं असं काम करू शकणारे असे कॅन्डिडेट्स मिळतील का या भागामध्ये, असं. तर म्हणते की डोंट जज अ बुक बाय इट्स कव्हर. तर याच्यामध्ये सुद्धा स्किल आहे असं आपण दाखवू शकतो, पण जे अपिअरन्स सुद्धा मॅटर्स अ लॉट, असा एक भाग आहे. त्यानंतर सराउंडिंग, रूम साईज, लाइटिंग, डेकोरेशन, फर्निशिंग, याचाही आवाज असतो. काही जर खूप जर मोठा हॉल असेल, आणि त्यात जर एखादा माणूस साधं बोलायला उभं केलं तिथे, मागे 8-10 डोके फक्त समोर बसलेले, त्याचा आवाज घुमवतो, खूप घुमतो आवाज. तर आपला त्या हॉलची साईज, आपल्याकडे असलेले जेवढे पार्टिसिपंट आहेत, जेवढे तिथे काय म्हणतो आपण स्टेक होल्डर्स, याचा एक आपण अंदाज घेतला पाहिजे. तर मग काय होतं की चांगल्या प्रकारचं होतं. त्या रूम मध्ये डेकोरेशन असेल, फर्निशिंग असेल, हाही विचार आपण करायला पाहिजे. बॉडी लँग्वेज मध्ये तुमचे फेशियल एक्सप्रेशन्स, जेस्चर्स, पोस्चर्स, याचा विचार केला पाहिजे. योग्य ठिकाणी योग्य एक्सप्रेशन गेलं पाहिजे. जिंकू किंवा मरू असं जर असलं,
तर हे जिंकू किंवा मरू असं करून चालेल का? नाही. तर ते अपोजिट रिॲक्शन येईल ना, अपोजिट रिॲक्शन असले पाहिजे. येस म्हणला की डोकं तुमचं असं फिरलं पाहिजे, नो म्हणला की असं झालं पाहिजे. त्याचं जर अपोजिट झालं तर काय होईल? ही अपोजिट स्वरूपाचं कम्युनिकेशन जे आहे ना, ते कुठे वर्क करतं माहिती का? ती नाटकामध्ये वर्क करत असतं आणि त्यातल्या त्यात कॉमेडीमध्ये ते वर्क करत असतं. जे तुमचं विरोधाभास ज्यावेळेस तिथे निर्माण करत असतो आपण, तर तिथे अशा प्रकारचे स्टेटमेंट्स किंवा कॉन्ट्राडिक्टरी थिंग्स कॅन बी वर्कड आउट इन कॉमेडीज. बघा, पण प्लेन तुमचं कम्युनिकेशन आहे तर यात तसं करता येत नाही. साऊंड, सो व्हॉइस टोन, व्हॉल्यूम और स्पीच रेट, ह्या गोष्टीला सुद्धा काय आहे तुमचा तिथे वेटेज आहे. हा वेटेज आपण देतो तुमच्या आवाजाला, टोनल क्वालिटीला, तुमच्या स्पीच रेटला, तुमचं बोलण्यातलं तुमचं स्पीच काय आहे. माझे एक मित्र आहे डॉक्टर प्राध्यापक नामदेवराव पवार, अहो त्यांना जर असं नॉर्मली बोलायला लावलं ना, त्यांचं स्पीड इतकं जास्त असतो ना. का? कारण त्यांची विचार सुचण्याची प्रक्रिया किंवा विचार सुचण्याचा जो एक म्हणजे स्पीड आहे, गती आहे, ती खूप जास्त आहे आणि खूप चांगल्या प्रकारचं व्याख्यान देतात. पण सगळेजण त्यांचं एकच गोष्टीचं सांगतात की सर थोडं जरा हळू घ्या, थोडं जरा स्लो घ्या. आणि त्यांना काहींना तसं स्लो घेणं किंवा करणं जमत नसतं. ठीक आहे. आता लेवल्स ऑफ कम्युनिकेशन, तर हा एक भाग याच्यामध्ये आहे बघा. आणि लेवलमध्ये इंटरपर्सनल कम्युनिकेशन आहे, इंट्रापर्सनल, आपण आपल्याशी बोलणं, आपलाच वाद आपुल्याशी. तुकोबा महाराज जे म्हणतात, तर स्वतःशी होणारा संवाद असेल, स्वगत हृदयगत होणं. त्यानंतर इंटरपर्सनल कम्युनिकेशन, इंट्रा म्हणजे व्यक्ती अंतर्गत, बरोबर, आणि इंटरपर्सनल म्हणजे आंतरव्यक्ती, दोघांशी बोलणं त्या स्वरूपाचं. काही वेळेस एखाद्या इन्स्टिट्यूशनी बोलायचं असेल किंवा इन्स्टिट्यूट वर्सेस इंडिव्हिज्युअल असंही त्यामध्ये येतं. स्मॉल ग्रुप कम्युनिकेशन असेल, ग्रुप डिस्कशन असेल, बघा, वन टू ग्रुप, एक व्यक्ती आणि बाकीचे रिसिव्हर्स, असं एक असेल की आता मी व्याख्यान देतोय आणि तुम्ही सर्वजण 4-5 जण ऐकतायत, तर असा एक त्याच्यामध्ये एक्सप्रेशन येऊ शकतं. त्याच्याबरोबर मास कम्युनिकेशन असतं, मीडिया. एखादं न्यूजपेपरमध्ये तुम्ही आर्टिकल लिहिलं, अहो किती लोक वाचणार आहे ना, ते खूप लोक वाचणार आहे त्याच्यामध्ये. किंवा न्यूज चॅनलवरती एखादं बातमी देणार आहे किंवा डान्स करणार आहे, पाहणारे भरपूर आहेत ना. ते काय एक असा म्हणजे ठराविक असा कुणी त्याचा असा आपण रिसिव्हर म्हणू शकत नाही. आपण मास आहे, बरोबर, म्हणजे ते प्रसार